कृष्णाचं घर म्हणजे बघायला खूप सुंदर वाटतं. आपल्याला असं वाटतं की गावी चालू आहे आपण. मी इथे आल्यावर खूप शांत वाटतंय मला. आणि तू इथे रोज शूट करतेस तर कोकणातलं फिलिंग येतंय का? म्हणजे स्टोरी कोल्हापूरची असेल तरी कोकणात आपण अशी घरं बघतो. हो, मातीचं लिंपण केलेलं आणि इथे बघत असशील तर स्वातीची जागा आहे, गोठा आहे, चारा आहे. इथे लाकडं मी फोडताना बऱ्याचदा सीनमध्ये दिसते. तर इथे सुद्धा लाकडं मी कधी केलं नाही आहे, पण ह्या मालिकेच्या निमित्ताने मला लाकडं फोडताना म्हणजे खूप कठीण आहे मला कळलं. तिथे पण एक बैलांची जोडी जुंपण्याची अशी गाडी आहे. त्याच्यानंतर हे पाण्याचा बंब आहे जो प्रत्येक सीनमध्ये तुम्हाला दिसत असेल, जो ॲक्च्युअल आहे, वर्किंग आहे, छान आहे, चांगल्या स्थितीत आहे. तिथे गोवऱ्या थापलेल्या दिसत असतील. सॉरी, इथे आत्ता लाईटिंग होत आहे पुढल्या सीनसाठी, त्यामुळे फार दिसत नसेल तर. सो हा सेटअप अत्यंत सुंदर आहे आणि मला खूप जणांनी मेसेज केला की हे स्क्रीनवर खूप छान दिसतं आहे. सो हे सगळं क्रेडिट ज्यांनी सेट उभारला आहे त्यांचंच आहे. इकडनं हे तुळशी वृंदावन या त्या इथे स्वाती आणि माझे सीन बऱ्याचदा झालेत आणि इथे मला स्वतःलाच खूप आवडतं. इथे बसली आहे, खाली वगैरे बसून छान व्यवस्थित सीन केलेले आहेत आणि हे जे सेटअप लावलेलं आहे दिसायला फारच सुंदर दिसतं आणि आम्हाला करायला पण मजा येते की काहीतरी. नाहीतर आपण एरवी बघतो की मालिकेमध्ये घरं ही कॉमन आहेत शहरातल्या टाईप्सची, आणि असं घर जरा शूट करायला एक वेगळा फील घेऊन आम्ही शूट करत असतो. सो येस, हा स्वातीचा गोठा आणि हे आमचं घर. आता रिसेंटच्या सिक्वेन्समध्ये खूप सीन इथे झालेत कारण लहानपणापासून कृष्णा इथेच झोपते, राहते, बसते, उठते. तर हीच ती जागा, हाच पलंग, हिचा कम्फर्ट झोन असलेली ही ती जागा आहे. कारण मोस्ट ऑफ द टाईम कृष्णा ही इथेच असते कारण तिची आई तिला जरा फार घरात येऊ देत नाही, त्यामुळे ती कायम इथे असते. माझे खूप सीन इथे झालेत. सो या त्या शेतकरी कुटुंबातली असल्यामुळे फार मोठं घर नाही आमचं, छोटंसं पण गोड घर आहे. या 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 जसं मगाशी मी म्हटलं की सीनची तयारी होते, लाईटिंग होते, त्यामुळे तुम्हाला असं जरा मॉनिटर आणि चेअर वगैरे दिसत असतील, पण असं हे आमचं घर आहे. छान जुन्या पद्धतीचे कोनडे वगैरे केलेले आहेत. आणि जसं गावच्या घरांमध्ये शेतकरी कुटुंबांमध्ये जे तुम्हाला बघायला मिळतं त्या पद्धतीची प्रॉपर्टी तुम्हाला इथे दिसेल. तांबापितळांची भांडी आहेत, चूल आहे. इथे पण खूप सीन मी केले आहेत. भक्ती आणि माझे सीन आहेत, ती स्वयंपाक शिकवते असे वगैरे सगळे सीन आहेत. सो इथे पण मला एक छान फील येतो. गॅसवर जी ती गंमत नाही आहे जी इथे आहे. सो हे एक आहे. चुलीवरचं जेवण हो ते खरं तर कठीण असतं, आपल्याला सवय नसते आग ॲडजस्ट वगैरे सगळं, पण मी गावी केलं आहे माझ्या. सो इथे करते बिनधास्त, असं काही म्हणणं नाही. आणि एक आमच्याकडे एकच खोली आहे जिथे माझी आई आणि सगळे आम्ही फार गरीब घरातनं असल्यामुळे आमच्याकडे एकच रूम आहे, ती म्हणजे ही आहे. एक पलंग आणि बेसिक फर्निचर बस. सो असं आमचं गोड छान छोटंसं घर आहे. इथे तुम्ही बघत असाल टिपिकल गावचं काय घोंगडं म्हणू शकतो आपण, दिवा आहे रॉकेलचा. आणि प्लस हा फोटो बघत असाल तर माझे वडील हे नाही आहेत या जगात, या सिरियलमधले वडील. सो त्यांचा तो फोटो, ह्यांच्याशी माझं फार चांगलं कनेक्शन असल्यामुळे सगळे सीन त्यांच्याबरोबरचे मी इथेच असतात की बाबा सोबत आहात ना वगैरे वगैरे. सो इमोशनल सगळे सीन इथे घडतात. आणि बाकी तुम्ही उखळ वगैरे, जातं, पाटा वरवंटा, ह्या सगळ्या गोष्टी गावाकडे प्रत्येक घरात असतात. असं एकही घर नसेल की ह्या गोष्टी तुम्हाला दिसणार नाहीत. इथे एक वेगळा सुकून मिळतो सीन करताना. असा सेट आपल्याला कधी फार शूट करताना मिळत नाही, जो मला रोज मिळतो. माझं घर आहे तर. सो खूप छान वाटतं आहे. लोकांच्या प्रतिक्रिया पण येत आहेत की घर सुंदर दिसतंय, ओव्हरऑल सेटअप, कॅरेक्टर, तुझी फॅमिली लोकांना खूप आवडते. तर तुम्हा रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार आणि असंच मालिकेवर पण प्रेम करा. आम्ही तुमचं मनोरंजन करतच राहू, तर बघायला विसरू नका. हळद रुसली कुंकू हसलं दुपारी 1 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. थँक्यू.